आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मज्जा यायला लागले नाही या खेळात. होय तर. आणि थोडं डोकं बी चालवायला लागतंय की. होय. अहो नाही म्हणजे डोकीचाच खेळ आहे ह्यो. होय होय. पण तुम्हाला कसं काय खेळता येतोय ह्यो? म्हणजे मला डोकं नाही की काय. अहो तसं नाही म्हणायचं होतं मला. हा मग अहो ह्यो खेळ आहे ना ह्यो नवीन आहे. असं? जुना खेळ नव. बरं हे बघा 5 पडल्यात बरं का. हा 5 ना. हा. मी खेळते आता काय. 1 2 3 4 5. हा अहो काय करता ये. अहो थांबा की जरा मंत्र मारते. 6 6 6 6 6 6 6. अहो 5च पडलं. 5 पडलं ना. हा, होय. थांबा थांबा आता. 1 2 3 4 5. हा खेळा. होय होय. हा. आपण तुम्हाला कसं काय खेळायला यायला लागला ह्यो खेळ? अहो सांगितलं की मालिनी शिकवलं आहे मला. बरं झालं बरं का. नाही म्हणजे आपला टाइमपास होतोय ना मग. 5 पडल्यात बरं का माझं. होय हा. करा 5. 1 हा 2 हा. 3 4 5. हा होय ना. नाही तर या शहरात या कसा घालवायचा हा माझ्या पुढे मोठा प्रश्नच असतोय. आता बघा की सुंदरीचा वेळ कसा पटापट निघून जातो या. नाही पण म्हातारपणी जरा जडच जाते नाही. अवघड असते या वेळ घालवायचा. होय. हा हा म्हातारा कुणाला म्हणतेस का. अहो तुम्हाला नाही म्हंटल मी. अहो मी स्वतःलाच म्हणायला लागले. मग बरोबर. अरे वा 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 गण्या बघितलंस काय काय आजी काय म्हणतेस मावशी काय काय अरे लुडू खेळाला वे गण्या चल बस ये. ए काय बसूया. कुठे होता सर तुम्ही 2 जण पण. आता आम्ही कुणीकडे असणार आहे ते जाऊ द्या. आमची सरू कुठं आहे. काय र तुम्ही ऑफिस मध्येच आहे ना मग कामाला. तुम्हाला माहित नाही वय ती कुठं आहे ती. ए आजी ए असं का बघाल्यास आम्ही काय केलोय आजी. नाही निर्लज्जपणाचा कळस काय असतोय ना ते बघत होते. अरे एवढं मार मार मारलाय त्या महादेवानी तरी पण तुम्ही पोलीस चौकीवर गेलात. आणि असं काय म्हणतात मारलात र त्या महादेवावर की त्याच्या मर्जीतच जाऊन बसला. नाही 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 तसं नाही ते सांगतोय मी. कसा आहे जे गावातला एवढा मोठा माणूस जेलमध्ये गेला धक्का बसला मला. आणि मग त्यांचं तरी कोण आहे का या शहरात आम्ही दोघं सोडून. म्हणून त्यासनी सोडवा गेलतो आम्ही कळलं का. तर तुमच्या वडे तालेवार दुसरं कोण नाही ना. म्हणजे तुमच्या बोलण्यावर पोलिसांनी सोडायला. अव पण त्यांनी प्रयत्न केलाच नव सोडवायचा त्यांना. अहो त्यांचं कौतुक करायला पाहिजे आपण. लई गुणी पोर आहेत हो दोन्ही बी. तुम्ही गप्प बसा. तुम्हाला काही पण माहित नाहीत. ही दोघं गिधाड आहेत गिधाड. ही जेव्हा गिरट्या घालायला लागतील ना तेव्हा समजायचं काहीतरी वाईट होणार आहे. आजी आम्ही एवढं केलं तरी आम्हालाच बोलतेस वय तू. एवढं केलं काय केलं रे तुम्ही. सरूला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करायला लावलं. सगळं छान चाललं होतं तिचं पण तिच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीत. अगं आजी आता झालं ते झालं जुनं झालं ना सोडून द्यावं माणसानं. आम्ही गेलो का नाही महादेव नानांना सोडवायला कुणी न सांगता. यात बी तुमचा काहीतरी डाव असल. काहीतरी मिळणार असल तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही फुकटची मदत करायला जाणार नाही. आजे म्या तुला आता काय सांगू म्हणजे तुला पटेल. आम्ही तसलं नाही राहिलो. आम्ही सुधारलो आता. मग तुला सरे आलीस अग तुलाच भेटायला आलतो आम्ही. कशाला. जरा इकडे की. कशाला
अगं ये की अरे खुळे का तुम्ही? अगं काय झाले सुधा मॅडमने आम्हाला दोघांना भेटायला बोलवते आणि कार्ड बी दिलत ते हरवलं आमच्याकडनं. मग घरला गेलतो आम्ही पण ते वॉचमन आज सोडी ना ग. मग हे समजा तुम्ही मला का सांगायलाय? अगं रोज जातेच येतेस आम्हाला संकट घेऊन चल आणि भेट घडव आमची सुधा मॅडमशी. आडलंय माझे मला काय दुसरी कामं नाहीत व्हय? आले मोठे चल. अगं म्हणजे तू मदत करणार नाहीस? ठीक आहे माझं बघतो मग काय करणार आहे तू? काय करणार. गावाकडे आपला साऊंडचा धंदा होता तिथला एक माईक घेतो भोंगा घेतो. इथं शहरात आमच्याकडे रिक्षा आहे त्याच्यावर अडकवतो आणि सुधा मॅडमच्या घराबाहेरनं बोंबलत फिरतो. मग कळेल. अरे लगेच बोंबले काय झालंय? मी 2 दिवसांत जाणार त्यांच्याकडं. या दोघं तुम्ही साईन घेऊन. आता कसं तुला सांगतो का न्या या शहरात कसं आहे माहितीये काय नागदा आपल्या शो तोंड उघडतच नाहीत लोक. बरोबर. चला अजय मावशी येऊ का. हा? जा तोंड काळ कर जा. असू दे असू दे. सरे 2 दिवसांनी फिक्स आहे. चल का नाही. अरे वा खेळ चाललाय. चालू द्या मी आहे आता. हॅलो हॅलो सुधा मॅडम. बोला महादेव नाना. तुम्ही कशा आहे म्हणजे तुमची तब्येत कशी आहे? उत्तम. जवळजवळ पहिल्यासारखी झालीये मी. अरे वा वा. नाही म्हणजे काय झालं आम्हाला जरा गडबड झाली. खरं तर तुम्हाला भेटायचं होतं पण नाही भेटता आलं बघा. आता आम्ही गावाकडे पोहोचलो पण इकडची कामं पण सुरू झालेत. मग म्हणलं तुम्हाला जरा फोन तरी करावा. तुमचे आभार मानायचे होते बघा. आपल्या माणसांचे कसले आभार. आभार परक्यांचे. नाही ते बी आहे म्हणा पण ते प्रकरण आहे ना गैरसमजात झालं बघा. आहो खर तर गेल्या आठवड्यात इतक्या काही घटना घडल्यात ना कुठले समज कुठले गैरसमज काही कळेनासं झालंय मला. वय वय खरंय बघा. बरं तुम्हाला एक विचारायचं होतं म्हणजे बरं झालं तुमचा फोन आला. हा बोला की काय म्हणताय. पूजेच्या दिवशी अनुच्या नवऱ्याची आणि तुमची गाठ पडली आहे ना. हा म्हणजे भेटलो की मी त्यासली. नाही म्हणजे मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का मागे त्याची चौकशी करायची आहे. म्हणजे ते तुमच्या गावचे आहेत का काय ते. नाही नाही म्हणजे ते आमच्या गावचे नाही वाटते नाही तर लगेच ध्यानात आलं असतं ना. पण तुमचा संशय का नाही सुधा मॅडम तो अगदी बरोबर आहे बरं का. म्हणजे मला पण जरा ते आतल्या गाठीची वाटली. हो ना. माझी एक रिक्वेस्ट आहे जरा बघा ना आणखीन काही माहिती मिळते का. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण जरा अवघड झाली हो गोष्ट. म्हणजे कसं आहे ना अनु मॅडमचा त्यांच्यावर लई जीव आहे बघा. तोच तर प्रॉब्लेम आहे. आणि अनु मॅडमची तब्येत आणि ते काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे बघा. म्हणजे काय झालं एक गोष्ट नाजूक झाली आहे मग आता ती नाजूकपणे हाताळावी लागणार ना. पण तुम्ही काळजी करू नका मी काय ती बघतो बरं का. हा काय झालं मॅडम. हा नाही काही नाही मी विचार करत होते. कसला विचार करताय. हेच की तुम्हाला सगळ्यांना आम्ही किती त्रास देतोय ना.
नाही म्हणजे तुम्ही सगळेजण इतकं करता आमच्यासाठी. सुंदरी तर अनुसाठी एवढं सगळं करते, उपवास तपास करते, तिची काळजी घेते, माझी काळजी घेते. कुठल्या जन्मीचं नातं आहे आमचं कोणास ठाऊक. नाही नाही अहो तिच्या रक्तातच आहे ते. म्हणजे हा म्हणजे काय आहे, तिचा बाबा आणि मी जीवलग दोस्त. अहो, माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावला त्यानं. आता त्याचे काहीतरी गुण तिच्यात उतरले असणारच का नाही. म्हणजे ज्या लोकांना ती जीव लावती का नाही ती माणसं भाग्यवान म्हणायची बघा. तसे आहोतच आम्ही भाग्यवान. पण हे सगळे तुमचे संस्कार आहेत बरं का, तुमची शिकवण आहे. अहो नाही नाही हो, तिचं जे समज आम्ही फक्त ती जपले बघा. हो पण नाना, आजच्या दिवसांमध्ये अशी माणसं भेटणं दुर्मिळ. म्हणजे तुम्ही सगळेजण आम्हाला भेटलात हे आमचीच पुण्याई म्हणायची. म्हणजे मी फक्त सुंदरीबद्दल म्हणत नाही, तुमच्याबद्दल, तुमच्या अख्ख्या फॅमिली बद्दल बोलतीये. तुम्ही सगळ्यांनी किती आपुलकीने केलं आमचं. अहो नाही हो, आमचं काय एवढं. तुम्ही एवढ्या मोठ्या शहरात आमच्यासाठी जे करताय का नाही ते लय मोठे बघा. हो पण आता परत आलात ना इथे की आमच्या घरी यायचं आठवणीने. होय होय नक्की येणार तुमच्याकडं. बरं ठेवू का फोन. हो काळजी घ्या सगळ्या. अगं असं काय येड्यासारखं हसायला लागली आज? काय झालं मला पण सांग की, मी पण हसते तुझ्या बरोबर. मावशी मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही पण जोर जोरात हसायला लागला. अगं म्हणूनच म्हणते मला सांग, मला बी हसायचंय बघ तुझ्या बरोबर. सांगते. अनु मॅडम आणि सुधा मॅडम आहेत ना, त्यांनी माझ्या नवऱ्याला घरी भेटायला बोलवलंय. अगं त्यात काय एवढं हसण्यासारखं? त्याला नेऊन उभा कर की समोर. अगं आता एवढं घडलं. अगं तू गावी जाता जाता रद्द झालं तुझं सगळं, सोडून जायची वेळ आली होती तुझा. पण एक शब्द बोलला नाही तो तुझ्या बाजूनं. नालायकच आहे नुसता. जा समोर उभा कर त्याला. नाही त्यांना समोर उभं करायचंच आहे हो. पण मला हे विचारा की त्यांना समोर उभं करायची जबाबदारी कुणाला दिलीये? कुणाला? अहो त्यांनाच दिलीये. त्यांनाच सांगितलंय की सुंदरीच्या नवऱ्याला घेऊन तू ये आणि तिथं तू हजर पण पाहिजे. आता सांगा झाली का नाही फजिती? अगं बया असं झालंय बे. आता काय करणार त्यो? नाही म्हणजे आता स्वतःच फोन करून स्वतःलाच बोलवून घेणार का काय? मग काय म्हणला ग त्यो? काय म्हणणार? होच म्हणले. हा दुसरा पर्यायच नव्हता त्याला हो म्हणण्याशिवाय. पण थापा मारण्यात लई पटाईत आहे ग त्यो. नाही मला खरं दुसरंच टेन्शन आहे बघ. कसलं टेन्शन? अग तुझी आजी आहे ना इथं. अगं इथं कोण नव्हतं तेव्हा सगळं ठीक होतं ग. पण आता आजी आहे तेव्हा अगं कशी मॅनेज करणार ग तिला? बघू सांगीन काहीतरी. आता पतूर मॅनेज केलंय का नाही, इथून पुढे पण करेन. आणि तुम्हाला सांगू का मावशी, माझी आजी ना माझ्यासाठी आजी नाही हो, खर तर ती माझी मैत्रीणच आहे. आणि अजून एक, ती तर माझ्यासोबत राहायला आली आहे ना, तर मला वेगळाच आनंद झालाय बघा, वेगळंच समाधान आहे बघा. बर मग ठीक आहे बघ. पण जरा सांभाळून जर का आजी बरोबर, म्हणजे तिला त्रास व्हायला नको ग. हा बर मी जाऊ का आता? माझी सासू झोपली. झोप तू बी आता जीव जा. अरे सिद्धांत सर, काय चाललंय? काय नाही सर, नोट्स काढतोय इकॉनॉमिक्सच्या. अरे इकॉनॉमिक्सच्या नोट्स काढायची तुला काय गरज आहे? अरे तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तुझ्या समोर इकॉनॉमिक्सचं पुस्तक धरलं ना, तर प्रत्येक पानावर काय लिहिले तेही तू सांगू शकशील. आय एम व्हेरी शुअर. नाही सर, माझ्यासाठी नाही काढत आहे. सुंदरी आहे ना माझी मैत्रीण, तिच्यासाठी काढतोय. तिला जरा अवघड जातो हा सब्जेक्ट. अरे वा, खूप छान क्वालिटी आहे तुझ्याकडं. मी तर म्हणेन प्रत्येक IAS कॅन्डिडेट कडे ही क्वालिटी असायला हवी. दुसऱ्यांचा विचार
अरे नुसता चांगला माणूस असून चालत नाही, पण तू एक चांगला मित्र देखील आहेस. हं? हे घे. हे काय सर? अरे मॉडेल पेपर्स आहेत त्यात, तिला दे. ते फार उपयोगी पडतील तिच्यासाठी परीक्षेला. अरे वा, थँक्यू सो मच सर. ओके, चलो बाय. तुम्ही का आला इथं? मी सांगितलं ना, आपण जरा वेळ लांब राहूयात. हो, मी इथे तुझ्या शेजारी बसायला आलेलो नाहीये. नोट्स काढले तुझ्यासाठी इकॉनॉमिक्सच्या, आणि हा पेन ड्राईव्ह काय याच्यात? सरांनी दिलाय हा पेन ड्राईव्ह. त्यामध्ये मॉडेल पेपर्स आहेत तुझ्या एक्झामच्या प्रॅक्टिससाठी. कलेक्टर साहेब, क्लास बंक करून कुठे चाललाय? अरे नाही, काय नाही, बरं वाटत नाहीये म्हणून घरी चाललो. अरे बापरे, चल बस कॉफी पिऊ आपण, मस्त बरं वाटेल. अरे नको, उशीर होईल घरी जायला, मी येतो. सुंदरीने मला जे झाले ते सगळं सांगितलं. हे बघ, सुंदरी माझ्या बहिणीसारखी आहे, आणि तिचा तू मित्र आहे, सो माझाही मित्रच झालास. तू बिंदास मला काही सांगू शकतोस. चल बस कॉफी पिऊ पटकन. चल चल चल. ठीक आहे, बस. गण्या, काहीतरी आयडिया करायला पाहिजे आपल्याला. तो माणूस जागता उठना अजून. करूया रे, थांब जरा, काय सुचना झाले. मजा काय आयडिया करायची गरज नाही का? इकडे बघ. ती बाहेरची पोरं कोण आहेत? काय माहिती मॅडम, मग अशी हाकलून दिलं तरी पण तिथेच बसलेत. होय का? तिकडे मला काय वाटते, ती पोरं जरा भुरटीच आहेत बघा, ते हाकलून. मग अशी हाकलून दिले, तोंडानं बोललोय, आता दांडक्यानंच बोलतो काय असेल ते. हा होय काय? हा, बघा मग कसं जमते. हा. ही आत कुठे गेली रे डायरेक्ट? अरे आता बघितलंस काय, ती वॉचमॅनला सांगून गेली. आता चल, ती सोडतोय आत. तुला सांगतो का न्या, मी माझा बंगला बांधलो की नाही, ह्यालाच वॉचमॅन म्हणून ठेवणार, आणि असं कोंबडा करून उभा करणार, रोज सलाम सब्जी करायला पाहिजे. आता चल. मी तुला सांगू का, ती म्हणते ना तिला वेळ हवाय, सो तिला थोडा वेळ दे. हे बघ काय होतं ना, एखादा प्रसंग घडतो किंवा एखादी सिच्युएशन घडते ना, ते वाईड अँगल नाही लागत. म्हणजे माणूस आहे ना, सगळ्या बाजूने विचार नाही करत, फक्त आणि फक्त स्वतःच्या बाजूने विचार करतो. आणि आता तिला याची जाणीव झाली असणार ना,
या सगळ्यात तुझी काही चूक नाही म्हणून? नाही, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण इनडायरेक्टली आमच्याकडून पण चूक झालीच ना. बघ, तसं बघायला गेलं तर यात दोघांची चूक आहे. नाही म्हणजे तुझ्या वडिलांना जसा गैरसमज झाला तसा तिलाही गैरसमज झाला ना, की तुला तिच्याबद्दल काहीतरी वाटू शकतं म्हणून. यात तिची चूक नाही का? एक्झॅक्टली, ती पण मला हेच बोलली. पण तिने हा गिल्ट ठेवायची काही गरज नाहीये. म्हणजे झालं सगळं, संपला तो विषय. थोडा गिल्ट असणार ना रे, गैरसमज झाला ना तिचा. ऍक्च्युली गैरसमज झाला नाहीये, तो करून दिला गेलाय मुद्दाम. मुद्दाम? कोणी? अरे माझ्या बाबाला मुद्दामून महादेव मामांकडे पाठवलं गेलं आणि मुद्दामून सुंदरी बद्दल विचारायला भरीस पाडलं. पण कुणी केलं हे सगळं? तो सुंदरीचा बॉस, अनुचा नवरा, त्यानेच केलंय हे सगळं. त्यानं खरंच असं केलं का? हो. पण त्यानं का केलं असेल असं? मला नाही माहित, तो बाबाने सांगितलं सगळं. त्या दिवशी तो पोलीस स्टेशन मध्ये आला होता, तिथे पण बाबाने त्याला ओळखलं. तोच म्हणाला की महादेव मामांना जाऊन भेटा, ते ओपन माइंडेड आहेत, विचार करतील वगैरे. आणि माझ्या बाबाला वाटलं तो त्यांचा मुलगा आहे म्हणून ते बोलले त्यांच्याशी. असं झालं होय? पण त्याला हे सगळं करायची काय गरज असेल? अरे मागे आमच्यात एक इन्सिडेंट घडला होता, त्याचा बदला घेतला त्याने. एकदा येऊ दे माझ्यासमोर, मग बघ मी त्याचं काय करतो ते. अनु, अगं खूप भूक लागली ग. तू काहीतरी स्पेशल करणार होतीस ना, झालं का ते? हो, स्पेशल डिश तयार आहे, ये इकडे. आधी ये लवकर. हो आलो. वा, काय काय केलंस? वा, कोफ्ता. अरे यार, मला एवढी भूक लागली होती ना. थँक्यू सो मच. तुझी फेवरेट डिश आहे ना, म्हणून केलीये मी. अगं पण मला सांग, तू एवढी दगदग का केलीस? अरे दगदग कसली त्यात? हे बघ, तुझ्या आवडीचे फ्राईज पण केलेत. थँक्यू. हे बरं आहे तुझं, म्हणजे तू स्वतः फॉलो कर एक व्यवस्थित हेल्दी डाएट आणि मला ते असं सगळं. खा रे तू. तुझ्या पोटात कुठे बाळ आहे? बाळ तर माझ्या पोटात आहे ना, आणि आईने हेल्दीच खायचं असतं. वास तर कमाल येतोय आणि आता मी थांबू नाही शकत.